आज तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करत आहात. काय प्रमुख मागण्या आहेत, काय सांगाल? साहेब, प्रथमतः सर्वांना जय महाराष्ट्र, जय भीम. मी शिवसेना शहर प्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेनेचा बिलोली शहर प्रमुख आहे. साहेब, आमच्या बिलोली तालुक्यामध्ये एक सोनं लाभलेलं आहे. आमच्या बिलोली तालुक्याला वांद्रा नदी, जिथे लाल वाळू आहे, ते आपल्या मराठवाड्यात कुठेच नाही. आणि त्याची तस्करी जी आहे, बिलोली तालुक्यातनं परराज्यामध्ये परवानगी नसताना खोटे वे बिल आणि बिगर इनवाईस कसलेच काही नाही, सर्रासपणे खोटे वे बिलवरती गाड्यांची वाहतूक केली जाते. आणि यंदा हे जे अग्रवाल आहेत, अग्रो विजयकुमार नारायण अग्रोया यांच्या नावावरती 26 टेंडर्स आहेत. आणि ते टेंडरपैकी बिलोलीमध्ये 5-6 टेंडर आहेत रेतीघाट. त्याच्यामध्ये आमचे जे तहसीलदार आहेत बिलोलीचे, गजानन शिंदे यांनी त्यांच्यासोबत आर्थिक तडजोड करून जेवढी शासनाने रेती जे नेमून दिलेली आहे उत्खननासाठी, त्याच्या 10 ते 20 पट जास्त रेतीचं उत्खनन झालेलं आहे खोट्या पावत्यावरती. कोणत्याही गाडीला इनवॉइस नाही, कोणत्याही गाडीला टोकन किंवा कोणतीही पावती नाही आहे. बिगर नंबरच्या गाड्या 24 तास आहेत. तर त्याच्या अनुषंगाने मी तहसीलदार गजानन शिंदे यांची जंगम आणि स्थावर मालमत्तेची चौकशी करण्यासंदर्भात मी तक्रार देऊन इथे उपोषणाला आज दिनांक 4 मे 3:30 वाजता सुरुवात केलेली आहे. साहेब, तुम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे. काय चर्चा करणार? जिल्हाधिकारी साहेबांनी वेळच नाही दिला. साहेब, जर तुमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर पुढचा पण काय असणार? साहेब, मरूपर्यंत मी आमरण उपोषणच करेन. आणि जर मागण्यावरती माझ्या लक्ष नाही दिल्यास मी आत्मदहन सुद्धा करणार आहे. तुम्ही म्हणत की बाबा आमचे चालू आहे. हो साहेब, रात्रंदिवस आमचे स्वतः तहसीलदार जाऊन बेरात्री कर्नाटकमध्ये आणि तेलंगणामध्ये रेती पास करून देतात. शेकडो गाड्या. किती ते हप्ता? कमीत कमी साहेब एका टेंडरवरती 30 लाख रुपये त्यांना हप्ता आहे गजानन शिंदे तहसीलदार साहेबांना. तसे 4-5 टेंडर आहेत साहेब रेतीघाट.